यार, हा कांदा अजूनही करपलेलाच आहे का? इथे मी ह्यांची वाट पाहत थांबले. ह्यांना काही आहे का बघा. फक्त स्वतःच्या रागाशी मतलब असतो या माणसाला. मान्य ना, सकाळी चुकले मी, मग त्यासाठी ह्यांनी माझ्यावर हवे तेवढं रागवावं, ओरडावं, ऐकून घेईन ना मी. पण हा अबोला धरून जीव का काढावा ना एखाद्याचा. पण मीही आता बघतेच किती वेळ हे माझ्याशी बोलल्याशिवाय राहतात ते. सिया क्लोजेट रूम कडे बघून रागातच सोफ्यावर जाऊन बसली. अग्नेय त्याचा फ्रेश होऊन येऊन डायरेक्ट बेडवर बसला. पण ती मात्र त्या ब्लॅक ट्रॅक सूट मध्ये आपल्या या क्रोधधारी रावणाला बघून पूर्ती हँग झालेली. आधीच खूप कमालीचा हँडसम होता तो. त्यात त्याच्या त्या भारगस्त बॉडीवर हा ब्लॅक कलर तर कहर ढाळत होता. त्याच्या टी शर्ट मधून दिसणारे त्याचे ते ब्रॉड मसल्स बघून तिने आवंडा गिळत तिच्या नाजूक दंडाकडे पाहिलं आणि क्षणातच तोंड उतरलं तिचं. तो जरा जास्तच फिट आहे की आपणच जास्त बारीक आहोत हाच प्रश्न पडला तिला. पण त्याला आता वॉच काढून आडवं पडताना बघून तिच्या कपाळावर आट्या पडल्या ना. म्हणजे आपल्या असण्याचाही जणू त्याला काहीच फरक पडत नाही का, असंच वाटलं तिला. अहो, शेवटी थोडं चिडूनच तिने त्याला हळूवार साथ घातली. पण त्याने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत डोळ्यांवर एक हात उपडा ठेवत डोळे मिटून घेतले. आज खूपच दमला होता तो आणि तिच्याच विसाव्याची गरज होती त्याला. पण त्याला तिची एकच गोष्ट आता खटकायला लागलेली, ते म्हणजे तिची निरागसता. तिचं हे लोभस रूप त्यालाही हळूवार जपायचं होतं. पण त्यात तिचं प्रत्येक वेळी कोणाच्याही बोलण्यात येऊन त्याच्यावर प्रश्न उचलणं त्याला सहन होत नव्हतं. तिच्या डोळ्यात स्वतःसाठी अविश्वास बघून त्याला कितीतरी पटीने वेदना व्हायच्या आणि त्या वेदना तो एक्सप्रेसही करू शकत नव्हता. दुश्मन खूप होते त्याचे, त्यामुळेच तिचा त्याच्या प्रतीचा विश्वास खूप खूप जास्त स्ट्रॉंग होणं गरजेचं होतं. तिच्या हळव्या मनाचा फायदा घेऊन कोणीही तिला त्याच्यापासून लांब करू नये हीच भीती होती त्याला. हो, भीती ज्या अग्नियाला पूर्ण जग घाबरायचं. तो त्याच्या सियाला गमवायला भीत होता, कारण तिच्याशिवाय जगणं त्याला मंजूरच नव्हतं. अहो, तिने आवाज देऊनही त्याची काहीच प्रतिक्रिया नाही बघून ती घाईतच बेडवर आली. त्याचं तोंड फिरवणं तिला सहन होणार नव्हतं, त्यामुळेच ह्यावेळी तिचा आवाज हलका कातर झाला. तसा त्याने मनातच उसासा सोडला. तिच्यापेक्षा तर तिचे हे अश्रूच कमजोरी होते त्याचे, जे तिच्या डोळ्यात उतरताच त्याच्या काळजावर सपासप वार व्हायचे. त्याने फक्त हुंकार भरून तिला प्रतिसाद दिला. नाही तर मॅडम पुढच्या सेकंदालाच रडून टाकणार हे माहीत होतं त्याला. त्याने उत्तर तर दिलं, पण तोंडावरचा हात काढून डोळे काही उघडले नाहीत. तसाच शांत पडून राहिला होता तो. अहो, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तिने कसं बस तिचं रडू आवरत त्याचा पोटावर असलेला हात हातात घेतला. पण तरी त्याची तीच थंड प्रतिक्रिया. बोल, मी ऐकतोय. बस, आताही तितकेच मोजके शब्द त्याच्या तोंडून निघाले आणि इथे सियाचा संयम अजूनच खचला. अहो, माझ्याकडे बघा तरी. त्याचा असं तुटक वागणं कितीसं सहन होणार होतं ना तिला. आग होता तो. जितकं त्याचं प्रेम प्रखर होतं तितकाच प्रचंड महाक्रोपी रागही होता. तिच्या आणि त्याच्या नात्याला मजबूत बनवायचं असेल तर तिलाही या आगीची झळ सोसावी लागणार होती. सिया, मी ऐकतोय, तू बोल. तुझं ऐकण्यासाठी मला कानाची गरज आहे आणि माझे दोन्ही कान सध्या पूर्ण ऍक्टिव्ह आहेत, तर तू बोलू शकतेस.
त्याचा आवाज भलेही शांत होता, पण त्यातली गरमी तिच्या हृदयाला पोळवायला पुरेशी होती. पण मला तुमची नजरही हवे आहे. पहिल्यांदा तोंड फिरवलेलं त्याने, त्यामुळे तिच्यासाठी त्याचं वागणं सहनशक्तीच्या पलीकडे होतं. तिने स्पष्ट सांगताच त्याने मोकळा श्वास सोडत डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं. तसं त्या डीम लाईट मध्येही तिच्या डोळ्यातले चमचमणारे मोती दिसले त्याला, जे बघून त्याच्या हृदयात खोलवर वेदना झाली. इतकी वेदना की त्याची कळ त्याच्या डोक्यापर्यंत गेली होती. पण तरी आता तो कमालीचा शांत राहिला. अहो, इतका राग कशासाठी ते तरी सांगा. त्याच्या समोर अगदीच हतबल झालं तिचं मन. तिने त्याच्या त्या गूढ नजरेला कितीही वाचण्याचा प्रयत्न केला तरी तिला ते एक कोडच वाटायचं. राग कुठे आहे? मी काही बोललो का तुला? त्याने एक हात डोक्यामागे घेत तिच्यावर खोलवर नजर रोखली. पण त्याच्या नजरेनेच तिचं हृदय घाबरलं, कारण नेहमी रागातही ज्या डोळ्यात प्रेम दिसायचं, आज तेच डोळे अगदीच पोकळ वाटले तिला. अहो, मग बोला ना, हवे तर रागवा मला. तुमचं तर सगळंच मान्य आहे. मला माहित आहे मी चुकले. सकाळी आरवचं ऐकून तुम्हाला डायरेक्ट प्रश्न केला, पण त्या क्षणाला चिकू दादाच्या काळजीने काही सुचलंच नाही मला. फक्त इतकंच डोक्यात आलं की आपल्या हट्टाची शिक्षा चिकू दादाला भेटू नये. बाकी तुम्हाला प्रतिप्रश्न करायचं माझ्या मनात देखील नव्हतं. अहो, सिया अगदीच काकुळतीला येऊन डोळ्यातलं पाणी अडवत कसबस अग्नियाला तिचं स्पष्टीकरण देते. पण तरीही तो आत्ताही अगदी शांत होता, एकदम शांत, जणू त्याच्या मनात भयंकर असं वादळ उठलेलं. तुला आठवतं सिया, मी एकदा तुला एक प्रश्न विचारलेला, माझ्यावर विश्वास आहे का म्हणून. अग्नियने आता त्याची नजर वरच्या रूफवर रोखत तिला थेट प्रश्न केला. हो, आणि मी तेव्हाही तेच उत्तर दिलं होतं ना, की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. सिया त्याच्या बाजूला सरकत तडक बोलली. मग आज आरवच्या बोलण्यावर तुझ्या नजरेत अविश्वास का होता? अग्नेयच्या या घातक प्रश्नावर तर सियाचं नाजूक हृदयही किंचित थरथरलं, कारण आत्ता त्याची ती तीक्ष्ण नजर तिच्यावर रोखली गेलेली. त्यातली ती आग बघून सियाने डोळे गच्च मिटले, कारण ह्याचं तर तिच्याकडेही उत्तर नव्हतं. चुकली होती ती, आणि त्यात चुका वारंवार करत होती, म्हणूनच मन दुखावलेलं त्याचं. अहो, मी म्हटलं ना, चुकून ती परत काही सबब देणार. तोच अग्नेयने मधातच तिला हात दाखवला. प्रत्येक वेळी कोणीही येऊन तुला काहीही सांगितलं, माझ्याबद्दल वाटेल ते भरवलं, तर तू तर त्यांचं ऐकून मोकळी होणार ना. सिया, कोणतंही नातं विश्वासावर उभा असतं. तू माझ्या आयुष्यात येण्याआधी भलेही मी कितीही चुका केल्या असल्या, पण तुझ्या येण्याने हा अग्नेय पूर्ण बदलला. पण जर इतकं सर्व करूनही तुझा माझ्यावर विश्वासच नसेल, तर आपलं नातं पूर्ण पोकळ आहे सिया. आणि अशा निर्जीव नात्याचं मग भविष्यच काय? अग्नेयच्या शेवटच्या वाक्यावर सियाच्या काळजात धस्सच झालं, आणि ती विजेचा झटका बसावा तशी पटकन मागे सरकली. खूप मोठा आघात होता हा तिच्यासाठी. नात्यात भविष्य नाही हा विचारही तिच्या बुद्धीला पचण्यासारखा नव्हता. त्याच्याशिवाय भविष्यच काय, तर तिचं अस्तित्वही कुठे होतं? अहो, शब्द अडखळले तिचे, श्वास लगेच भरून आला. तसं त्याने लगेच त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले. तिच्याकडे न बघताही तिच्या चेहऱ्यावरच्या त्या तीव्र वेदना दिसणार नव्हत्या का त्याला? श्वास होती ती त्याचा, जिच्या बरोबर शरीराचं नाही पण मनाचं नातं होतं त्याचं. तिच्या त्या श्वासांबरोबर तर
पूर्ण मनाने समरूप झालेला तो. मग तिच्या हळव्या हृदयाची अवस्था त्याला कळणार नव्हती का? पण नाही, तिलाही समजणं गरजेचं होतं. झोप सिया, आधीच खूप उशीर झालाय. आणि हो, मला माहित आहे तुझ्याकडे माझ्या प्रश्नाचं आन्सर नाही आहे. बट जेव्हा तुझ्याकडे आन्सर असेल तेव्हा ह्या विषयावर नक्कीच बोलू आपण. बोलता बोलताच त्याने तिच्याकडे पाठ फिरवली. तसे इथे सियाचे डोळे अविरत वाहू लागले, कारण त्याच्या या रुक्ष वागण्याने तिचं हृदय तर पूर्ण तुटून गेलेलं. अगदी हजारो तुकड्यात विखुरलेली ती. आणि हो, जर आता एक तरी अश्रू तुझ्या डोळ्यातून खाली पडला तर पुढच्या सेकंदाला मी या रूम मधून निघून जाईन. अजिबात रडणार नाही आहेस. झोप शांत. त्याची ती धमकी ऐकून तर तिचे अश्रूही भीतीने गोठून गेले आणि ती भरलेल्या नजरेने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. तिच्या एका अविश्वासित नजरेने तो किती खोलवर दुखावला गेला ह्याची तिला खोलवर अनुभूती होत होती. पण त्याचं वागणं आणि त्याचे शब्द इतके विषासारखे तिच्या हळव्या मनाला टोचून गेलेले. तर कसं त्या निरागस पाखराला सहन होणार होतं ना? या कठोर जगासाठी ती बनलीच कुठे होती. पण म्हणूनच तिला तो बनवत होता ना. अर्धा तास होत नाही तोच इथे अग्नेयने खूप मुश्किलीने ओढून घेतलेले त्याचे डोळे उघडले आणि न राहून तो उठून बसला. मगाशी तो बोलल्यावर ती तडक उठून निघून गेलेली आणि ती कुठे गेली असणार हे त्याला माहित होतं. पण आता ती आपल्या जवळ नाही. या वेदनेनेच जीव तडफडला त्याचा. अग्नी, इतकं रूढ बोलायची काय गरज होती? यू ऑल्सो नो दॅट ती आत्ताच एकेका ट्रॉमातून बाहेर पडतीये. त्यात तू तिला अजूनच हर्ट करतोय. अग्नीचं मन त्याच्यावरच आक्रंद करू लागलं. तिचा तो रडवेला झालेला चेहरा आठवूनच त्याला स्वतःचा प्रचंड राग येत होता. मी तिला हर्ट नाही करत आहे, तर स्ट्रॉंग बनवतोय. तिला कायम माझ्या बरोबर राहायचं असेल तर ही आगीची झळ सोसावीच लागणार. कारण उद्या तिच्या समोर कितीही मोठा दुश्मन असला तरी तिचा माझ्यावरचा विश्वास ठाम असला पाहिजे. अग्नेयने डोळ्यात येणारं पाणी तसंच परतवत तो तडक रूमच्या बाहेर पडला. तिला घडवता घडवता तो स्वतःच तुटत होता. त्याच्या फ्लोअरच्या अटॅच बाल्कनीत असलेल्या त्या कोपऱ्यातल्या सोफ्यावर अगदी अंग आकसून गुडघ्यात मान घालून त्याचं पाखरू बसलं होतं. खाली तिच्या रूम मध्ये जायचं होतं तिला, पण आज जणू त्याच्या शब्दांनी त्याच्यापासून लांब जायचीही तिला अतोनात भीती वाटली. हिम्मत करूनही त्याच्यापासून जास्त दूर तिला जाताच आलं नाही. तिला असं गुटमळून बसलेलं बघून इथे अग्नेयचं हृदय तर एका वारातच घायाळ झालं आणि अडवूनही डोळ्यात आला एक अश्रू त्याच्या गालावर ओघळला. शेवटी तो रडू नको बोलल्यावर इथे येऊन रडत बसलेली ती. त्याने पटकन डोळ्यात आलं पाणी पुसत तो घाईतच तिच्या जवळ आला. जाना, त्याची प्रेमळ साथ कानावर पडताच तिने हळूच मान वर करून त्याच्याकडे बघताच त्याला अगदीच धस्सच झालं. त्याने रडायला मनाई केल्याने स्वतःचं रडू पार कोंडून ठेवलेलं तिने. त्यामुळे तिच्या कानापासून ते पूर्ण चेहराच लालभडक झाला होता. डोळ्यात आला तो अथांग समुद्र वाट काढत बाहेर पडू पाहत होता. पण मजाल त्या अश्रूंचीही की तो खाली ओघळेल. तिची अवस्था बघून अगदीच भरून आलं त्याला. आणि जाना, त्याने पटकन तिला त्याच्या काळजाशी घट्ट ओढून घेतलं. खूप वेळ प्रेम होतं ती त्याची, जिच्या फक्त श्वासानेच त्याचं हृदय धडधडत होतं. त्याने मिठीत घेतलं, पण तरी ती काहीच रिॲक्ट झाली नाही. अजूनही तशीच अगदी शांत होती. ते बघून जीव तुटत होता त्याचा. जाना,
बच्चा प्लीज. आता मात्र त्याचा स्वर किंचित हळवा होताच तिने त्याच्या भोवती हात गुंफत तिच्या अश्रूंना मोकळं केलं. पण तोंडातून आवाज काढेल तर शपथ ना. त्याच्या मिठीत फक्त अगिनत मुका अश्रू गाळत होती ती. बस आत्ता तिच्या अश्रूंनी त्याचा जीव अक्षरशः गुदमरायला लागला. त्याने तिला तसंच मिठीत उचलून तो तिला पटकन आत रूममध्ये घेऊन आला आणि बेडवर बसवलं. पण अजूनही आतल्या आत मुसमुसणं चालू होतं तिचं. त्याने भलेही शब्दांनी तिला हट केलेलं, पण ती तर असं वेड्यासारखं वागून जीव काढत होती त्याचा. तो तिला पाणी आणायला उठणार तोच तिने त्याचा हात पकडला. अहो सॉरी. तिने तिचे कान पकडून कसे बसे हे 2 शब्द काढले आणि बस. आता तिची हालत बघून त्याला राहावंच गेलं नाही. आपला राग तिला बिलकुल सहन होत नाही हे तो क्षणभरासाठी विसरूनच गेलेला. नो बच्चा, इट्स टोटली माय फॉल्ट. मी खूप रूड झालो तुझ्याशी. प्लीज प्लीज स्वतःला असं पॅक करून ठेवू नको. तुला रडायचं आहे तर मोठ्याने रड, बट प्लीज असं वागून माझा जीव काढू नको. अग्नेय तिच्या माथ्यावर अगिनत ओठ टेकवून खूप भावुक होऊन तिच्याशी बोलला. तसं तिला आणखीनच भरून आलं. मग का उगाच राग करत असता? तुमचा राग मला सहन नाही होत माहीत आहे ना तुम्हाला, तरी मला हर्ट करता. अहो तुमची स्त्रिया स्ट्रॉंग नाही आहे आणि नाही तिला स्ट्रॉंग बनायचं आहे. समोरच्याच्या मनातलं कपट नाही कळत मला, पण त्यात माझी काय चूक? एकेकाचा स्वभावच तसा असतो. आई पण माझ्या स्वभावावरून नेहमी ओरडायची, पण मी काय करू, अशीच आहे मी. देवाने मला असंच बनवलं आहे. जसे तुम्ही रागीट आहात तशी मी शांत आहे. तरी स्वतःला बदलण्याचा मीही खूप प्रयत्न करतेय, बट नाही ना जमत मला. काय करू मी? सिया त्याच्या छातीवर मारत त्याला स्वतःपासून लांब करू पाहते, पण तो थोडा जरी लांब झाला तरी रडतच परत त्याला जवळ ओढतही होती. पण अग्नेय तो मात्र तिला हवे ते करू देत होता, कारण ती त्याची होती आणि त्याच्यावर, त्याच्या श्वासांवर इतकंच नाही तर त्याच्या शरीरातल्या कणाकणावर फक्त तिचाच अधिकार होता. तिचं ऐकून त्यालाही वाईट वाटलं. त्याच्या ह्याच वेड्या पाखरावर तर प्रेम केलेलं त्याने, पण तो जे करत होता तिच्या काळजीपोटीच करत होता. जाना, मग या रागाला सहन करण्याची सवय लाव राजा, कारण मी तर असाच आहे. तू बोलली तसा, अगदी रागीट आणि असाच राहणार. त्याने आत्ताही तिला रडून लाल झालेलं बघून बळच डिवचलं. तशी तिने तोंड आकसून रागातच त्याच्यावर नजर रोखली, पण त्या रागातल्या वेदनाही त्याला बरोबर जाणवल्या. त्याने तिच्या डोळ्यात आले ते अनमोल अश्रू बघून तिच्या मानेत हात घालत तिचा चेहरा अगदी त्याच्या चेहऱ्याजवळ आणला. तसं त्याच्या ह्या क्षणात बदललेल्या रिॲक्शनने आधी तर ती भांबावलीच, पण जसे त्याचे ते तप्त गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर आदळले तिने धडधडत्या हृदयाने डोळे मिटून घेतले. त्याच्या इतक्या जवळ येण्याने तिच्या अंगावर गोड शहारा आलेला. जाना, क्षणातच तिचं ते बदललेलं गुलाबी रूप आणि झुकलेल्या पापण्यांतही सुंदर भासणार तिचं ते अप्रतिम सौंदर्य बघून आधी तर त्याचेही श्वास चढावले. तिच्या इतक्या जवळ असण्याने अगदी सेकंदात त्याचं संपूर्ण शरीर रिॲक्ट करायला लागलेलं, पण तिच्या बाबतीत संयमी असलेलं त्याचं मन त्याला पुढे जायची अनुमती देणार नव्हतं. म्हणून स्वतःच्या विचारांना आवरत त्याने डोळे मिटून मोकळा श्वास भरला आणि परत तिच्याकडे पाहिलं. जाना, त्याने तिला पुन्हा हाक मारताच तिने डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं. आपल्या राक्षसाला इतक्या जवळ बघून
श्वास थांबलेच तिचे. बच्चा, फक्त इतकं लक्षात ठेव, मी जे वागतो, जे रागवतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतोय. तुझा अग्नेय खरंच एक जळती आग आहे, ज्याच्या प्रखरतेने कधी कधी तूही होरपळून निघशील. पण त्यातही जर तुझा विश्वास माझ्या सोबत असेल तर पहाडाला सुद्धा शमवण्याची ताकद ठेवतो तुझा अग्नी. फक्त तू सोबत हवी मला, माझ्या अगदी जवळ. कारण तू आहेस तोपर्यंत माझं हे हृदय धडधडत आहे, माझे श्वास चालू आहेत. पण कधी तू माझ्यापासून चुकून जरी तोंड फिरवलंस तर त्याच्या पुढच्या क्षणाला या पूर्ण जगासोबत स्वतःलाही उद्ध्वस्त करून टाकेन मी. अग्नेयच्या डोळ्यातला ओलावा त्याच्या शब्दांवाटे सियाच्या हृदयाला खोलवर स्पर्शून गेला आणि त्याचं ऐकून तिच्या डोळ्यांवाटे अश्रू वाहू लागले. कारण आज तो पहिल्यांदा शब्दांनी व्यक्त झालेला. अहो, शेवटचं वाक्य ऐकूनच सियाने त्याच्या ओठांवर हात ठेवला आणि रडतच नकारार्थी मान हलवली. पहाडासारख्या त्याच्या कठोर व्यक्तिमत्वाला स्वतःसमोर असं ढासळताना बघून सियाला तिचं रडू आवरताच आलं नाही आणि ती आवेगाने त्याच्या मिठीत शिरली. अहो, जर परत असं काही बोललात ना तर मी खूप रागवेन हा तुमच्यावर. त्याचं शेवटच्या वाक्यावरून ती रडत चिडातच त्याच्या छातीवर मूठ मारते. तसा तो गालात हसला आणि तिला अजूनच आपल्या छातीशी कवटाळून घेतलं. माझी जाना, माझ्यावर रागवणं तर शक्यच नाही. तो तिचा चेहरा समोर करत प्रेमाने तिचे डोळे पुसत बोलला. तसं तिने बारीक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. अहो, हे तुमचं बरं आहे. आधी राग करायचा आणि मग नंतर प्रेम, असं कुठे असतं का? आणि काय म्हणाला होता तुम्ही, आपल्या नात्याला भविष्य नाही म्हणून? हे बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हो? एकदाही माझ्या मनाचा विचार केला नाही तुम्ही. तुमच्याशिवाय तुमच्या सियाला कोणीच नाही ह्याची ही आठवण नाही का तुम्हाला? सियाचे अश्रू परत भरून आले. त्याच्या त्या वाक्याने खूपच तुटली होती ती. पण तिचं ऐकून अग्नेयाला मगाशी आपण काय बोललो याची जाणीव झाली आणि त्याने हताशपणे तिच्या कपाळाला कपाळ टेकवलं. जाना, आत्ताही सांगेन, फक्त इतकं लक्षात ठेव, मी जे काही करतो आणि बोलतो त्याच्या मागे काहीतरी कारण नक्कीच असतं. पण तोपर्यंत मला समजण्याचा प्रयत्न कर. अग्नेयचं इतकं गूढ बोलणं सियाच्या डोक्याच्या 7 मजले वरून गेलं. पण त्याच्या श्वासांनी मात्र आत्ता ती कमालीची अस्वस्थ झालेली. अहो, तुम्ही मला हे लांबूनही समजावू शकता ना? तिने मिटलेल्या नजरेनेच कसेबसे तिचे श्वास सावरत त्याला हळूवार विचारलं. पण पुढच्या क्षणाला तिच्या त्या मिटलेल्या पापण्याही थरथरल्या आणि त्याच्या कॉलरवरची तिची पकड अगदी घट्ट झाली. कारण ह्यावेळी त्याचे ओठ त्याने अलगद तिच्या ओठांवर रफ केलेले, ज्याने तिच्या सर्वांगाला सरसरून काटा आला. काही गोष्टी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन कराव्या लागतात, मग त्या लांबून समजणं शक्य नाही ना. तो तिच्या शरीराची थरथर पाहून मुद्दाम तिच्या ओठांना स्पर्श करत अगदी जड आवाजात बोलत होता. तिच्या स्पर्शाने क्षणातच उत्तेजित झाला होता तो. पण त्याच्या स्पर्शाने इथे सियाचं तर पाणी झालं. अहो, तिला आता त्याचा हा तडपवणारा स्पर्श सहनच होत नव्हता. धड तो तिला किस करतही नव्हता आणि मागे होतही नव्हता. उगाच त्याच्या ओठांनी तिच्या ओठांना इंटेन्शनली कुरवाळत होता तो. त्यात त्याने तिची मान मागून पकडल्याने तिला हलताही येत नव्हतं. ऐकतोय. तिच्या ओठांच्या अगदी कोपऱ्याला दीर्घ ओठ टेकवत तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. आत्ता तिच्यापासून लांब होणं त्याला शक्य नव्हतं.
पण त्याच्या या कृतीवर तिचा ओर कमालीचा धप्पा पाहायला लागलेला. त्याच्या त्या हलक्या स्पर्शाने तिचं शरीर आतल्या आतच तडफडायला लागलेलं. अहो प्लीज, ती परत मागे व्हायला जाणार की त्याची तिच्या मानेवरची पकड अजून घट्ट झाली. त्याच्या तोंडावर बरसणाऱ्या त्या उष्ण श्वासांनी त्याचा अनुरेणू पेटून उठलेला. त्यामुळे तिचं माघार घेणं त्याला आवडलंच नाही. जाना, जर तुला माझ्या जवळ येण्याचा त्रास होतोय तर मी लांब व्हायला तयार आहे. तो तिच्या त्या गुलाबी रूपाकडे बघून कसबस स्वतःच्या भावना आवरत्या घेतो. तिच्या मनाविरुद्ध तिला स्पर्शही करणार नव्हता तो, पण तो त्याच्या उधाणलेल्या भावनेतही तिच्या मनाचा विचार करतोय ते बघून तिला अगदीच भरून आलं. आणि तो मागे व्हायला जाताच तिचा दुसरा हात आपोआप त्याच्या केसात घट्ट झाला. अहो, तुमचा हा त्रास इतक्या प्रेमाने नको आहे मला. माझे अहो जर आग आहेत तर त्या आगीत अगदी होरपळून निघायचं आहे मला. सियाने इतकं बोलून त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याचा अग्नेय गालात हसला आणि पुढच्या क्षणी तिच्या ओठांना त्याच्या वाईडनेसने ताब्यात घेत त्याने चुटकी वाजवून त्या रूमच्या डिम लाईटही बंद केल्या. कारण त्याच्या या पाखरावर आणि तिच्या ओठांवर त्याला बेधुंद होऊन प्रेम करायचं होतं आणि त्यात त्याला कोणताच डिस्टर्बन्स नको होता. तिला लग्नाचं सत्य सांगितल्याशिवाय पुढे जाणारच नव्हता तो. पण उद्या तिला सांगायचं त्याने मनोमन ठरवलेलं. पण त्याला काय माहित ना, त्याने सांगायच्या आधीच तिला ते सत्य समजणार होतं, ते पण अगदी भयानक पद्धतीने. मग काय वाटतं तुम्हाला, सियाला ते सत्य कसं समजेल हे तर पुढच्या भागात कळेलच. पण त्यानंतर तिची जी रिॲक्शन असेल ती काय असेल यासाठी उत्सुक राहा. आणि आजचा हा थोडा गुलाबी आणि थोडा नोकझोकवाला भाग कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि आवडला असेल तर भरभरून लाईक्स करा आणि खूप लोकांबरोबर शेअरही करा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.